तर सोलापुरात पहिला पूर संपेपर्यंत दुसरा पूर येऊ लागल्यानं लोक पुन्हा एकदा उंदरगाव इथली पुनर्वसन कॅम्पमध्ये यायला लागली आहेत। सांभाळणारे कोणीच नाहीये, त्यामुळे राधाबाई आणि किसने वृद्ध शिंदे असहाय्य असं दाम्पत्य गेल्या 8 दिवसांपासून आश्रयालया पुनर्वसन केंद्रात आलेलं आहे। महापुरामुळे घरदारं वाहून गेली, अत्यंत बिकट परिस्थिती आलेली आहे। वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। आपण आता उंदरगावच्या ज्या हायस्कूलमध्ये लोकांना हलवण्यात आलेले तिथं आहोत। मावशी, काय परिस्थिती झाली? लय परिस्थिती बेकार झाली आमची बघा। आम्ही म्हाताऱ्या घरातलं गेलंय, अंगावर पांघरूच राहिलं नाही आमच्या, काहीच नाही। आम्हाला हे असलं गुंडाळून दिलं, इथं आल्यावर दिलं बघा हे असलं। बा काय सुद्धा नाही। आम्ही म्हातारी नाही, आमचा याचा विचार झाला। आम्ही दोघंच आहोत। यांच्याही डोळ्यातले पाणी थांबायला तयार नाहीये। काय मामा, काय परिस्थिती आहे? कळतच नाही काय करायचं, काय नाही आमचं। त्यांची परिस्थिती इतकी भयानक आहे, त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत आणि यांना उचलूनही न्यायला कोण नाही, यांच्या जवळ कोण नसतंय। त्यामुळे ह्या दोघांना आता ग्रामस्थांनी जिथं शाळेत आणून ठेवलेले आहे, अंगावर घालायला कपडे नाहीयेत, खायला कसं तरी इथं मिळतंय तेवढं खाऊन हे थांबलेले आहेत। यांना ना उठून त्यांच्या घराकडे जाता येतंय ना काय येतंय। या महापुराने खूप बिकट परिस्थिती आणली होती आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे। कॅमेरामन सचिन जाडे।